मध्ये गेले 2 दिवस आम्ही पाहतोय ज्यांचा आपण आवाज ऐकला अगदी सुंदर वाणी त्याच्या माध्यमातून आपल्याला सातत्याने ऐकायला मिळते ते म्हणजे अर्थातच संतोष देसाई सरांचा आपण आवाज ऐकलात मागील मॅचमध्ये. मी स्वतः लवेश जगे पुन्हा एकदा तुमच्या समवेत रुजू होतोय. आपण पाहतोय वाई पश्चिम भाग क्रिकेट असोसिएशन अंतर्गत गोकर्णेश्वर क्रिकेट क्लब व ग्रामस्थ मंडळ गोळेवाडी आयोजित ओम गोकर्णेश्वर चषक 2026 हे भव्य दिव्य आयोजन. सेमीफायनलची मॅच सलामीची जोडी मैदानाच्या हातमध्ये दाखल झाले देव दिवेवाडी टीमची. चला बॉल द्यायचा आहे. पच काय बोलताय काय बोलतोय 2 ओव्हरला पॉवर प्ले नसतो 2 ओव्हरला पॉवर प्ले नाहीये त्यामुळे 30 सर्कलच्या बाहेर तुम्ही 5 खेळाडू ठेवू शकता. ती मुभा असेल तुम्हाला. सलामीची जोडी आकाशला आपण पाहणार आहोत आणि त्यांच्या समोर त्यांना साथ देताना असताना ज्या आकाशने आपण पाहतो कालचा दिवस खरं त्या अर्थाने गाजवला. अप्रतिम बॅटिंग आपल्याला आकाशच्या माध्यमातून आपल्याला पाहिली. 48 धावा पहिल्या मॅचमध्ये त्याने कुठल्या होत्या आणि त्याला साथ देत असताना ओमला आपण पाहणार आहोत. 2 षटकाचा सामना. सर्व खरं तर सीमारेषा बाहेर बसले सर्व क्रीडा रसिकांचं पुन्हा एकदा मी या स्पर्धेच्या माध्यमातून सरचे स्वागत करतो. अतिथी मंचावरती जे मान्यवर आहेत स्पर्धेचा आनंद घेत आहेत त्या सर्व मान्यवरांचं ओमसाई MTC लाईव्हच्या माध्यमातून जे प्रेक्षक जोडले गेलेत त्या सर्व लाडक्या प्रेक्षकांचं पुन्हा एकदा सरचे स्वागत. या स्पर्धेमध्ये खऱ्या अर्थाने आपण पाहतो आम्हाला गेले 2 दिवस इथे संधी मिळाली समालोचन करण्याची आणि या स्पर्धेचा आम्हाला देखील घटक बनवलं ते म्हणजे आमचे परम मित्र अभिजित गोले आणि आयोजन कमिटीचा आम्ही आभार व्यक्त करतो. त्याचा देखील आम्ही पुन्हा एकदा आभार व्यक्त करतो आणि आम्हाला 2 दिवस समालोचन करण्याची त्यांनी संधी दिली आणि सामना आपण पाहतोय खऱ्या अर्थाने आपण ही स्पर्धा अंतिम टप्प्यामध्ये पर्व पहिलं आणि दमदार पर्वाची सुरुवात मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय गोळेवाडी टीमने केली. 2 दिवसाची स्पर्धा 24 संघ या स्पर्धेमध्ये खेळले आणि आता मात्र टोटल 3 संघ या स्पर्धेमध्ये राहिलेले आहेत. 21 संघ बाहेर गेले त्या स्पर्धेमधून. आता मात्र बक्षीस पात्र फेरीमध्ये हे सर्व सामने आपण पाहणार आहोत जिथे मात्र इथून जो संघ जिंकेल तो मात्र थेट मेगा फायनलमध्ये द हॅट या संघासमोर 2 हात करताना पाहायला मिळणार आहे. त्यामुळे अगदी रंगतदार सामने पाहायला मिळतील. मॅच ऑन गेम इज ऑन. लेट्स प्ले. स्ट्राईकवरती आकाश, नॉन स्ट्राईकवरती ओम आणि गोलंदाजी ट्रॅकवरती पहिलं षटक घेऊन दशरथला आपण पाहतोय. राईट आर्मवर विकेट पहिल्याच बॉलवरती 8व्या बॅटने प्रहार करायचा होता. आकाश हा फलंदाजाला उंची शरीरयष्टी आहे आणि फटके देखील तितकेच चांगले पाहायला मिळतात आकाशच्या माध्यमातून. कालचा दिवस खऱ्या अर्थाने गाजवला त्याने आणि तर मात्र पहिलाच बॉल दशरथचा वेगावर स्वार झाला होता. वेगवान गोलंदाजी, अतिरिक्त गती, टप्पा खाल्यानंतर अतिरिक्त गती या बॉलवरती जाणवली. या बॉलवरती कोणतीही धाव नाहीये. डॉट बॉलची समाप्ती. हो पुन्हा एकदा मोठा फटका लगवायचा आहे. कनेक्शन होत नाहीये. कॉलिंग खराब राहिले. डिरेक्ट चिट काम बनून गेलं असतं. कलेक्शन देखील तिथं चांगलं पाहायला मिळालं नाही आणि त्यामुळे या बॉलवरती देखील कोणतीही धाव नाही आहे. लगातार 2 बॉल डॉट फेकले जात आहेत. रफ्तार का सौदागर वाई एक्सप्रेस बनवून ओळखला जातो. दशरथ गोलंदाजी ट्रॅकवरती आहे आणि मैदानाच्या आतमध्ये लाजवाब गोलंदाजी पहिल्या 2 बॉलवरती आपण पाहिली. नेक्स्ट बॉल 2 षटकाचा सामना. कमीत कमी 25-30 धावा करणं गरजेचं राहील. जडमध्ये बॉल डिलिव्हर केला आहे. क्या बात आहे. सुपर बॉल. या बॉलवरती सिंगल धाव घेण्याचा प्रयत्न आणि सिंगल धाव घेतली जाते. 3 चेंडूचा खेळ झालाय. 3 चेंडूचा खेळ झाल्यानंतर धाव संख्या 1 या आकड्यावरती. उर्वरित 3 बॉलचा अजूनही खेळ बाकी षटकामधला. त्यामुळे इथून मोठे फटके मारणं गरजेचं राहील बॅटिंग करणाऱ्या देव दिवेवाडी टीम संघासाठी. टॉस गमावल्यानंतर प्रथम बॅटिंगचा निर्णय. बॅटिंग करायचे. फुल टॉस पद्धतीचा बॉल ऑन साईडला शॉर्टमिड विकेटला क्लिअर केला आणि या बॉलवरती धावा किती कंप्लीट होतील. डिरेक्ट हिट काम बनून गेलं असतं. जोखीम पत्करली आकाशने आणि त्या कारणामुळे या बॉलवरती 2 धावा मिळत आहेत. 2 धावेच्या मदतीने धावसंख्या पुढे चालले आहे. टोटल स्कोर कार्डवरती धावा आपण पाहतोय 3 लागलेत. उर्वरित काही बॉलचा खेळ बाकी आपण पाहतो. 4 बॉलचा खेळ झालाय. अप्रतिम गोलंदाजी पहिल्या षटकामध्ये दशरथ त्या गोलंदाजाची. स्ट्राईकवरती ओम. ऑफ स्टिकला शपलोन ऑन साईडला हात अडका. फटका फसलाय. कॅचची संधी. कोणती चूक होणार नाहीये. चांगला झेल टिपलाय. पहिल्या विकेटचं पतन. ओम बॅक टू द पॅव्हिलियन.
पहिला हदरा लागला ऑनसाईडला मारण्याचा प्रयत्न ओमचा होता. पहिलं षटक प्रगतीपथावरती असताना अगदी चांगली गोलंदाजी दशरथच्या माध्यमातून. या बॉलवरती देखील कोणती धाव नाही आहे. टप्पा कालांतर इन स्विंग झाला बॉल नाही. हार्ड लेंथवरती बॉल डिलिव्हर केला दशरथनं. अशा रीतीनं पहिल्या षटकाची समाप्ती. पहिल्या षटकाच्या अखेरीस बॅटिंग करत असताना देवदिवेवाडी संघ जाऊन पोहोचला. एक बाद 3 धाबा स्कोर कार्डवरती आहेत. सुरेख गोलंदाजी राहिली दशरथची. आता अंतिम षटकामध्ये तोडफोड बॅटिंग करावी लागेल आकाशा फलंदाजाला आणि ती क्षमता आकाशच्या माध्यमातून आपण पाहिली कालच्या दिवसामध्ये. टोटल 2 मॅचमध्ये अगदी चांगली धाबा संख्या उभारली आकाशने. पहिल्या मॅचमध्ये 48 धाबा, खरं तर अर्धशतक फक्त 2 धाब्याने हुकलं होतं आकाशा फलंदाजाचं. आणि इथून मात्र सेमीफायनलमध्ये थोडासा संघर्ष करतोय धाब्यांसाठी देवदिवेवाडी संघ. आता मात्र गोलंदाजीसाठी अमित वाडकर या गोलंदाजीसाठी दाखल केलंय. अमित दादा वाडकर यांना आपण पाहतोय. धावसंख्या 3 ऑन बोर्ड. हो, पहिलाच बॉल अमित वाडकर यांचा आपण पाहतोय. प्रहार केलाय, काउंटर अटॅक करण्याचा प्रयत्न. बॉल थ्रू दी कबल्स निघून चाललाय सीमा पार. 4 रन. 4 धाब्याच्या मदतीने संघ 7 या आकड्यावरती. आकाशला माहिती आहे की चौकार षटकार येणं गरजेचं राहील, कारण या मॅचमध्ये प्रतिस्पर्धी संघ आपण पाहिला CMK बोरगाव संघ, तर मात्र एक नामवंत संघ आहे. या 2026च्या हंगामामध्ये 4 ते 5 ट्रॉफी त्यांच्या नावावरती आहेत. त्यामुळे हल्ली चांगल्या फॉर्ममध्ये संघ आहे. त्यामुळे चांगली धावा संख्या उभारावी लागेल. याच दरम्यान पाहुण्यांचं शुभागमन आपल्याला पाहायला मिळत आहे आणि पाहुण्यांचं शुभागमन षटकाराने स्वागत केलंय आकाशनं. आदरणीय गणेशदादा वाडकर साहेबांचं इथं शुभागमन होत आहे. साहेब आपण आलात, आपण आपली उपस्थिती दाखवली त्याबद्दल मी या स्पर्धेच्या वतीनं आपलं सहर्ष स्वागत करतो. याच दरम्यान त्यांच्या समवेत ज्ञानेश्वरजी खरुशे साहेबांचं देखील शुभागमन आपल्याला पाहायला मिळतंय. त्यांचं देखील सहर्ष स्वागत. राईट आर्म ओव्हर द विकेट. पुन्हा एकदा फुल टॉस बॉल. स्वतःवरती निराश राहील आकाश, कारण या बॉलवरती अतिरिक्त धावा वसूल केल्या गेल्या असत्या, मग तो या बॉलवरती धावा कंप्लीट केल्या जातील 2. एक चौकार एक षटकार असं मात्र हे षटक. त्यानंतर दुहेरी धाव. टोटल धाव संख्या पुन्हा 2 ने पुढे चालले. 15 धावा स्कोर कार्डवरती लागलेत. अप्रतिम बॅटिंग आकाशच्या माध्यमातून. पहिल्या षटकामध्ये अगदी संघर्ष करत होता आकाश धाब्यांसाठी, पण तो दुसऱ्या षटकाला जशी सुरुवात झाली तशी मात्र काउंटर अटॅक केला या ओव्हरवरती. होल्डिंग एज लागले. फर्स्ट स्लिपला बॉल निघून चाललाय गोष्टांगी क्षेत्रामध्ये. मध्ये बॉल. 1 धाब्याने धाव संख्या पुढे चालले. टोटल 16 धावा स्कोर कार्डवरती आहेत. 16 ऑन बोर्ड. 16 धावा आपण स्कोर कार्डवरती पाहतोय. उर्वरित काही बॉलचा खेळ अजूनही शेष आहे. 16 ऑन बोर्ड. हो, यावेळी देखील प्रहार केला आकाशच्या बॅट मधून. आणखीन एक तडाखा. शानदार षटकार. तर याच दरम्यान आपण पाहतो स्पर्धेचा आनंद घेत आहेत गणेशदादा वाडकर. आपण खऱ्या अर्थाने पाहतो न्यू इंग्लिश स्कूल बोरगाव बागशाळा नांदगणे माझे विद्यार्थी संघटना अध्यक्षमध्ये त्यांची नियुक्ती झाली. त्यांचं मी या स्पर्धेच्या माध्यमातून हार्दिक अभिनंदन करतो आणि आपण इथे उपस्थिती दाखवली आदरणीय गणेशदादा वाडकर साहेबांचा मी या स्पर्धेच्या माध्यमातून सहर्ष स्वागत करतो. त्यांच्या समवेत ज्ञानेश्वरजी खरुशे साहेब देखील आहेत. या वेळी काउंटर अटॅक. क्या बात आहे. सुपर बॅटिंग. प्रत्येक बॉलवरती षटकार चौकारांची मोहर लगवली जाते. अंतिम बॉलवरती षटकार आला आणि षटकाराच्या साह्यानं 2 षटकाची समाप्ती आणि 2 षटकाच्या अखेरीस धाव संख्या 29-26 धावा अमित वाडकर यांच्या गोलंदाजी मार्कवरती आल्या. पहिल्या षटकामध्ये आपण पाहिलं दसरथच्या फक्त 3 धावा आल्या आणि महागडं षटक राहिलं खरं तर अमित वाडकर दादा यांचं. त्यामुळे टोटल धावा संख्या झाले 29 आणि 30 धाब्याचं लक्ष घेऊन आता मैदानाच्या आतमध्ये उतरायचंय
खऱ्या अर्थाने CMKC बोरगाव या संघाला काय सिकेम बोरगाव माफ करा सिक्कीम बोरगाव या संघाला आपण पाहतो टोटल 30 धाब्यांची आवश्यकता आहे. मेगा फायनल दह्याट टीम आपण सज्ज राहायचंय. मेगा फायनल आपल्याला दमदार पाहायला मिळेल. मेगा फायनल नंतर शुभ सन्मान सर्वांचे केले जातील. ज्या ज्या मान्यवरांनी आम्हाला या स्पर्धेमध्ये अगदी मोलाचं सहकार्य केलं, विशेष सहकार्य केलं, ज्यांनी ट्रॉफी पुरस्कृत केला, ज्यांनी आम्हाला प्रथम क्रमांकाचं पारितोषिक दिलं, सर्वांचं आम्ही मनापासून आभार व्यक्त करतो. आणि अगदी बक्षीस वितरण सोहळ्याच्या दरम्यान उपस्थित सर्व मान्यवरांचं आम्ही यथोचित मान सन्मान स्पर्धेच्या माध्यमातून करणार आहोत. चला स्पीडअप करा. दिबदिबेवाडी टीम आपण त्वरित फिल्डिंगची विभ्रचना करून घ्या. पहिल्या षटकामध्ये फक्त 3 धावा होत्या. असं वाटलं होतं की लो स्कोरिंगची मॅच होईल, परंतु आकाश जोपर्यंत खेळपट्टीवरती होता तोपर्यंत निश्चितरित्या दिबदिबेवाडी टीमचे पाठीराखी खुश असतील अशा पल्लवीत होत्या त्यांच्या की चांगली स्कोर आपण उभारू. आकाशने देखील तेच करून दाखवलं. टोटल 29 धाबा उभारल्या आणि 30 धाब्यांचं लक्ष आता सिक्कीम बोरगाव या संघासमोर ठेवलंय. तर सेकंड इनिंगला सुरुवात होईल. सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये अमित दादा वाडकर आणि त्यांना साथ देत असताना जयराज वाडकर हे दोन सलामीवीर फलंदाज. 30 धावेचं लक्ष आहे. 15.00 ची सरासरी गाठायची मैदानाच्या आतमध्ये. मेगा फायनलचं तिकीट कुणाला मिळेल दह्याट संघ वाट पाहतोय. या दोन टीम दरम्यान कोणता संघ आम्हाला फाईट बॅक करेल हे मात्र आपल्याला 2 षटकाच्या अखेरीस आपल्याला पाहायला मिळणार आहे. पहिलाच बॉल हुक केलाय. फटका चांगलाय. कमालीचा स्ट्रोक. बॉल निघून चाललाय बाउंड्री लाईनच्या बाहेर. 1 बाउन्स सीमा पार. 4 रन पहिल्याच बॉलवरती चौकार. 30 धाब्यांचं लक्ष म्हटलं की 15.00 ची सरासरी गाठायची. अमित दादा वाडकर यांना माहिती आहे. स्ट्राईकवरती आपल्याला पाहायला मिळते. अमित दादा वाडकर यांच्या माध्यमातून हा चौकार आला. अकाउंट ओपन केलं जातंय बॅटिंग करणाऱ्या जयराजच्या माध्यमातून. माफ करा चौकार आला. CMK बोरगाव टीमची धावसंख्या 4 या आकड्यावरती आपण पाहतोय. पुन्हा एकदा खूप टप्प्याचा चेंडू. फटका कमालीचा आहे. बॉल थांबणार नाही. निघून चाललाय. इट्स आउट टॉप दी पार्क. हाय अँड हँडसम A1 क्वालिटीचा षटकार. पहिल्या 2 बॉलवरती 10 धावा आलेत. म्हणजे जशास तसं प्रत्युत्तर दिलं जात आहे. आपण पाहिलं खऱ्या अर्थाने पहिल्या इनिंगमध्ये पहिल्या ओव्हरमध्ये दसरथच्या फक्त 3 धावा होत्या आणि त्यानंतर मात्र अमित दादा वाडकर यांचं महागडं षटक. टोटल 26 धावा आल्या आणि त्या कारणामुळे चांगली टोटल उभारली गेली दिबदिबेवाडी टीमनं. टोटल 29 धावा केल्या आणि 30 धाब्यांचं लक्ष असताना मैदानाच्या आतमध्ये काउंटर अटॅक केला जातोय. जयराजच्या माध्यमातून पहिल्या 2 बॉलवरती 1 षटकार आणि 1 चौकार आलाय. म्हणजे टोटल धावसंख्या डबल डिजिटमध्ये येऊन पोहोचले. 10 धावा स्कोर कार्डवरती बिनबाद. सुरुवात चांगली पॉझिटिव्ह इंटेंटने सुरुवात केली जाते. मैदानाच्या आतमध्ये गोलंदाजी ट्रॅकमध्ये गोलंदाज तयार आहे. जयेश पुन्हा एकदा प्रहार करण्याचा प्रयत्न. 1 बाउन्स बॉल. आकाश बॉल पर्यंत उंच कटकाठी शरीरयष्टी अगदी उंच आहे आणि त्या कारणामुळे 1 बाउन्स बॉल पर्यंत आकाश पोहोचले.
आणि इथून मात्र धाबा बसवल्या जात आहेत. या बॉलवरती धाबा कंप्लीट केला. टोटल 1 आणि 1 धाब्याच्या मदतीने धावसंख्या 11 या आकड्यावरती. 11 ऑन बोर्ड. 11 धाबा स्कोर कार्डवरती पाहायला मिळत आहेत. चांगली सुरुवात झाली बॅटिंग करत असताना CKM बोरगाव या टीमची. हो यावेळी चांगला बॉल डिलिव्हर केलाय. 6 चेंडूमध्ये खऱ्या अर्थाने 5 षटकाराचा विक्रम जयराजच्या नावावरती आहे पश्चिम महाराष्ट्र प्रीमियर लीगमध्ये. त्यामुळे अगदी दमदार चांगला खेळ खेळतो. चौनेश्वर 11 या टीममधून तो खेळ साकारत होता. 12th मॅन आमच्यापर्यंत माहिती पोहोचवत आहेत. 6 चेंडूमध्ये 5 षटकारांचा विक्रम खरं तर त्याच्या नावावरती आहे जयराजच्या नावावरती. यावेळी आडव्या बॅटने मारण्याचा प्रयत्न. लाईक स्टिक वरून बॉल ट्रॅव्हल होतोय. त्या कारणामुळे पंचाचा इशारा येतोय. हा बॉल निर्धाव आहे. डॉट बॉलची समाप्ती आपण पाहतो. धावसंख्या स्थिर पाहायला मिळेल. 11 धाबा स्कोर कार्डवरती. अमित दादा वाडकर स्ट्राईकवरती आहेत. 2 बॉल लगातार डॉट खेळले जात आहेत. प्रेशर आहे या मॅचमध्ये. स्ट्राईकवरती आणावं लागेल जयराज या फलंदाजाला. त्याच्या बॅटमधून आपण पाहिलं 1 षटकार 1 चौकार आलाय. हो पुन्हा एकदा आडव्या बॅटने मारण्याचा प्रयत्न. करेक्शन होत नाहीये. लगातार जे पाठोपाठचे 3 निर्धाव चेंडू आणि या मॅच मध्ये पुन्हा एकदा शिरकाव केलाय देव दिवेवाडी टीमनं. पहिल्या षटकाची समाप्ती. पहिल्या षटकाच्या अखेरीस धावसंख्या बिनबाद 11 धाबा स्कोर कार्डवरती. आता विनिंग कॅल्क्युलेशन मैदानाच्या आतमध्ये येणारे 6 बॉल 19 धाब्यांची आवश्यकता CKM बोरगाव या संघाला. चला दह्या टीम सज्ज राहायचे आपण मेगा फायनलसाठी. खऱ्या अर्थाने सुपर 3 मध्ये लकी ड्रॉच्या माध्यमातून मेगा फायनलचं तिकीट दह्या टीमला मिळालं. नशिबाची साथ होती आणि त्या कारणामुळे इथून आपण सेमीफायनलची लढत आपण पाहतोय. रंगतदार सामना आहे. 7 चेंडू 19 धाबा. दोन्ही टीम मातब्बर आहेत. CKM बोरगाव आणि त्याचा प्रतिस्पर्धी संघ देव दिवेवाडी या संघाला आपण पाहतोय. पहिल्या 2 बॉलवरती 10 धाबा आल्या होत्या आणि ज्या प्रकारे अमित वाडकर स्ट्राईकवरती गेले त्यांनी मात्र लगातार 3 बॉल डॉट खेळले गेले आणि आता मात्र 6 चेंडूने 19 धाब्यांची आवश्यकता. त्यामुळे 3 खणखणीत षटकाराची गरज राहील CKM बोरगाव या संघाला. गोलंदाजी ट्रॅकवरती नवीन गोलंदाज ओम गोलंदाजी ट्रॅकवरती सज्ज झालाय. पहिला बॉल या बॉलवरती आपण पाहिलं बॉल अडवण्याचा प्रयत्न जरूर झालाय. पण आता बॉल आहे ना. फेअर डिलिव्हरी. यस बॉल आहे. चांगला बॉल डिलिव्हर केला गोलंदाज ओमने. लेग स्टिक करून बॉल ट्रॅव्हल झाला. विकेट किपरच्या हातामध्ये निर्धाव बॉलची सांगता. 5 बॉल आणि 19 धाब्यांची आवश्यकता आहे. 5 चेंडू 19 धाब्यांची आवश्यकता. मॅच हाय व्होल्टेज दमदार सामना. 5 बॉल 19. राईट मोर द विकेट. हाही कमालीचा चेंडू. अप्रतिम गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये ओमच्या माध्यमातून. पहिल्या 2 बॉलवरती चांगली धाबा संख्या आपल्याला पाहायला मिळाली. त्यानंतर मात्र बॅकफुटला ढकललं जात आहे CKM बोरगाव या संघाला. आता मात्र 4 चेंडू 19 धाब्यांची गरज. 1 बॉल सेफ काढायचा आहे देव दिवेवाडी टीमच्या गोलंदाज ओम या गोलंदाजाला. मोठा फटका येईल का. स्लोरवान गतीमध्ये परिवर्तन केला. लवकर पिक केला. बॉलला पाठवला सरळ स्वीपर कव्हरच्या दिशेने. चेंडू सीमा रेषा पार. जयराजच्या बॅटमधून येतोय हा चौकार. तीन चेंडू 15 धाब्यांची आवश्यकता. चौकाराने मात्र आशा पल्लवित झाल्यात. वॉटर स्ट्रोक थांबणार नाहीये जयराज. ठोकला षटकार. अप्रतिम बॅटिंग. चौकारानंतर येतोय दमदार हिट. शानदार रुबाबदार पॉवरफुल हिटिंग. षटकार आला आणि षटकाराच्या साह्याने मात्र आता विनिंग कॅल्क्युलेशन चेंज पाहायला मिळेल. येणारे 2 बॉल आणि अजूनही 9 धाब्याची आवश्यकता. 2 चेंडू 9चं समीकरण. 1 बॉल सेफ फेकायचा आहे ओम या गोलंदाजाला. तर एखादा मोठा फटका अजून अशा पल्लवीत राहतील बॅटिंग करणाऱ्या CKM बोरगाव संघाच्या. चांगली मॅच प्रेक्षकांच्या भेटीला. सेमीफायनलचा सामना कशा प्रकारे
व्हायला पाहिजे तो सामना मात्र मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. पाहुण्यांचं शुभागमन आपल्याला पाहायला मिळते. आदरणीय सुनील दादा मांढरे साहेबांचं इथं शुभागमन होत असताना आपण पाहतो. पुन्हा एकदा फटका चांगला आहे. एलिव्हेशन मिळेल का? यस डेफिनेटली, व्हाय नॉट. बॉल सलाय टाटा बाय बाय करत सीमा पार. इट्स माइटी स्लाइटी ब्युटी ऑल माइटी. शानदार षटकार. आता मात्र मैदानाच्या आतमध्ये एक चेंडू 3 धाब्याची गरज. 1 बॉल 3. सामना रंगतदार. सामन्यामध्ये ट्विस्ट निर्माण केलंय. ज्या प्रकारे अमित वाडकरचं षटक आपण पाहिलं, 26 धाबा अमित वाडकरने खर्च केला आणि तसंच षटक आपण पाहतोय दुसऱ्या षटकामध्ये ओम अतिरिक्त धाबा खर्च करतोय. अगदी टोटल आपण पाहिलं 8 चेंडू फेस केले. जयराजनं 27 धाबा त्याच्या बॅट मधून एकतर्फी किल्ला लढवला जातोय मैदानाच्या आतमध्ये. पहिल्या ओव्हरमध्ये लगातार 3 बॉल डॉट केला अमित वाडकर. जरूर प्रेशर निर्माण झाला होता. तो प्रेशर रिलीज करणारा फटकेबाजी मैदानाच्या आतमध्ये. जयराजा फलंदाजाची 1 चेंडू 3 धाब्याची गरज. सामना आवडला असेल तर जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या. 1 बॉल 3 धाब्याची गरज. फुलटॉस पद्धतीचा बॉल बीट होतोय. अगदी रंगतदार सामन्यामध्ये सामना जिंकलाय दीव दिवेवाडी संघानं. हार्दिक अभिनंदन. हार्ड लक टीम सीकेएम बोरगाव. आपण देखील मैदानाच्या आतमध्ये चांगला संघर्ष केला. अंतिम बॉल मध्ये अगदी फटका ऑन साइडला मारण्याचा प्रयत्नामध्ये बीट झाल्याने सामना जिंकलाय खऱ्या अर्थाने दीव दिवेवाडी टीमनं. हार्दिक अभिनंदन. जबरदस्त सामना राहिला आणि कौतुक करावं लागेल ज्या पद्धतीने जयराज वाडकरची बॅटिंग अप्रतिम राहिली. पहा, शेवटचा बॉल अप्रतिम टाकला, डॉट बॉल टाकला आणि तिकडे मात्र दीव दिवेवाडी टीमने हा सामना जिंकला. चला आता इथून पुढे आपण